त्याबद्दल अमोल मिटकरी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। किशोरी पेडणेकरांचं म्हणणं आहे, रक्षकच जेव्हा भक्षक होतात तेव्हा ही परिस्थिती निर्माण होते। हॅलो, बोला। नाही, आता तुमच्या चॅनलवर जो काही आकडेवारी दाखवल्या गेलेली आहे, कुपोषित मुलांची संख्या 1.5 लाख असण्याचं आमच्या डिपार्टमेंटने कबूल केलेलं आहे। आणि अशी कबुली जर दिली असेल तर ते फार गंभीर आहे, कारण आमच्या विदर्भात सुद्धा मेळघाट या भागामध्ये मोठ्या प्रमाणात कुपोषित मुलांची संख्या आहे। सरकार येत असतात, जात असतात, पण आदिवासी बहुल भागामध्ये ज्या ठिकाणी अशा पद्धतीच्या कुपोषणग्रस्त एरिया आहेत, तिथे सरकारकडून दुर्लक्ष होणं त्याचंच हे प्रतीक आहे का, हे विचार करण्यासारखं आहे। कारण आम्ही वारंवार सभागृहात बोलत असतो की इतर गोष्टीकडे जरा कमी लक्ष दिलं तरी चालेल, पण आपला जर अजेंडा सर्वसामान्यांना द्यायचा असेल तर 1.5 लाख कुपोषणग्रस्त विद्यार्थी मुलं असणं, मला असं वाटतं हे उज्ज्वल महाराष्ट्राचं चिन्ह असू शकत नाही। सरकार म्हणून कुठेतरी आम्ही नक्की कमी पडतो आहोत, याची प्रामाणिक कबुली मी आपल्या चॅनलवर देतो। मिटकरीजी, धन्यवाद आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल। सरकार म्हणून निश्चितच आम्ही कुठेतरी कमी पडतोय आणि त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झालेली असं मिटकरी कबुली देत आहेत। लोकशाही मराठीवर या सगळ्यावर नजर आपली कायम असणारच आहे। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।